नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो कल्याणमधील गुजरेतील या ठिकाणी. तर आपण आज तुम्ही पाठीमागे बघत आहे अनुराग कला केंद्र या आपण केंद्राला व्हिजिट करणार आहे. कारण इकडे आपल्याला मंडळाचे गणपती व सुबक अशा मूर्त्या व पीओपीच्या मूर्त्या व शाडूच्या मूर्त्या पण आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. तर आपण त्या मंडळाच्या ओनरशी आपण भेट देऊ. चला मग व्हिडिओला लिहा. नमस्कार मंडळी, तर आज आपण आलोय कल्याणमध्ये गोजरे या ठिकाणी. आपल्या दादाचा कारखाना आहे. त्या कारखान्याचं नाव आणि आपण त्या कारखान्याचा पत्ता व याकडच्या मूर्त्या कितीला आहे, कशा आहे, प्राइस नुसार आणि सगळं आपण दादाला विचारणार आहे. दादा सर्वप्रथम नाव सांग आणि कारखाना कुठे. माझा यश पाटील नाव आहे. आपला कारखाना माझा अनुराग कला केंद्र आहे. वायरस कोर्टच्या बाजूला हॉटेल तडका समोर आहे. आपल्याकडे मातीच्या शाडूच्या असं 1.5 फूट ते 2 फुटापर्यंत 2.5 फुटापर्यंत मूर्तीच्या मूर्ती आहे आणि मातीच्या 1 ते 1.5 फुटापर्यंत मूर्ती आपल्याकडे आहे. हे मूर्ती तुम्ही आणता कुठून, तर तुम्ही बनवतात? मातीच्या मूर्त्या आम्ही स्वतः बनवतो. बाकी पीओपीच्या मूर्त्या अमरापूर आम्ही आणतो कच्च्या मूर्त्या. ते इथंच पेंटिंग होतं, सगळं डायमंड कपडा इकडं सगळं इथंच होतं आपलं. आणि काय रेंज आहे म्हणजे स्टार्टिंग काय आहे? स्टार्टिंग 2 फुटाची 3,000 पासून ते 7,000 पर्यंत आहे. माती जर घेतली आपण डायमंड करून ती आपल्याला 5,000-5,500 पर्यंत जाते. आणि समज कस्टमर फोटो घेऊन आला आणि मला सांगितलं की मला अशी मूर्ती बनवून पाहिजे, मातीची बनवून भेटतात तशी कस्टमाइज करून आपल्याला सेम मूर्ती भेटते परफेक्ट. तशी कस्टमर आपल्याला येतो. आणि मग डायमंड वर पण सगळे तुम्हीच करता का? हा, डायमंड सगळं आम्हीच करतो इकडे. कस्टमर फोटो दाखवतो त्या हिशोबाने आम्ही डायमंड करतो. नाही तर रेडीमेड मूर्ती आहे तुम्हाला बघायला भेटेल तशा आम्ही त्यांना सेम बनवून देतो पीस. साधारण तरी पण अशी नॉर्मल मूर्ती आपल्याला कितीपर्यंत भेटेल? सॉरी, नॉर्मल मूर्ती 2 फुटाची घेतली तर 4,000 येते. तर ती डायमंड पण होते तर 1,500 वाढतात. स्वतःहून डायमंड सगळा सुंदर डायमंड करतात. त्याच कपडा पण इथंच डायमंड सगळं इकडेच होतं आमचं. आणि सगळे ते बाल गणेश पण बघितले सध्या खूप. बाल गणेशची पण त्याच रेट आहे का त्याचे? बालगणेश थोडं कमी आहे. त्या बाल गणेश थोडं. कारण की त्या डायमंड कमी असते. अच्छा. आणि हे जे बॅलेन्सिंग मूर्त्या पण आम्ही इथे बघतोय, हे बॅलेन्सिंग मूर्ती मंडळाच्या आहे का? स्टार्टिंग काम झाले. ही प्युअर माती पूर्ण भरलेले मातीचे हाताने पुन्हा रस्ते खालतून बेस पासून बॅलेन्सिंग त्याची जमते करायला. त्याच आतले रॉड टक्का पण सपोर्टला म्हणजे मूर्ती बॅलेन्सिंग आहे. परत पाठचा साईजचा पण मोठा घेतो. मूर्ती समोरचे आपल्याला जसं पीक तसं आपल्याशी बनवतो आपण. आणि साधारण समज ऑर्डर कधी पण द्यायला लागेल आणि कधी पण मातीच्या मूर्त्या आपल्याला मे पासून ऑर्डर द्यायला लागते. 2 महिने तरी ऑर्डर कम्प्लीट होते. आता 2 महिन्यापासून ऑर्डर पण झाले. आपल्याला काय काय तारखेला लवकर असतं, कधी ऑगस्ट मध्ये असते, ते सप्टेंबर गणपती 1-10 दिवसा अगोदर काय काय घेऊन जातात मातीच्या मूर्त्या. आणि हे जे मी बघतोय लोकर कंपनी जर तुम्ही करतात का बाहेर घेतात? नाही, तो फोटो आता बाहेर गेलाय. सगळं उतरताना करतो. कस्टमरचा आपल्याला फोटो दाखवायला नाही तर त्याच्या माइंडच्या हिशोबाने सांगाल आपल्याला कॉम्बिनेशन, तसं आपण त्यांना कॉम्बिनेशन करून देतो. काहीतरी वेगळं सगळ्यांना डिफरंट करून देतो आपल्याला. मी तुझं बघतोय मोठ्या सगळ्या वेगवेगळ्या आणि हे सगळे आहे जी मूर्ती त्याची साधारण रेंज काय असेल? ही साधारण 3,000-3,500 पर्यंत आहे बाजूला. पुन्हा रंगाविंग करून 3-4,500 पर्यंत जाते आपल्याला ती मूर्ती. आणि मंडळाच्या मूर्तींचं पण ऑर्डर घेतात तुम्ही? हा, मंडळाच्या मोठा ऑर्डर 10-15 फूट 10-15 फूट. आता कुठली आली का 10-15? बनवायला घेतल्या. ही आहे ती 10-12 फुटाची. अच्छा. लोकांना तुम्ही काय सांगू शकता म्हणजे कधीपर्यंत ऑर्डर करायला पाहिजे आणि किती दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे भेटेल? मातीच्या मूर्ती आता ऑर्डर पण 1-1.5 महिन्यापासून ऑर्डर पण झाले. कारण की मे महिन्यात ऑर्डर दिली तर तुम्हाला असे आतापर्यंत मला मूर्ती भेटेल रेडी. आता फक्त पीओपीच्या आता पीओपी आणि मूर्ती आहे मातीच्या, पण ती 2 फुटापर्यंत पेसिंग मूर्ती आहे. लालबाग झाला, टिटवाळा झाला, दगडूशेठ झाला, ही बेसिक मूर्ती आहे. म्हणजे आपल्याला कस्टमर पाहिजे असेल ती मूर्ती आता भेटणार अवेलेबल, कारण ऑर्डर पण झाली. ट्रेंडिंग मूर्त्या माझ्या अवेलेबल नाही का? मुंबईचा राजा आहे आपल्या पीओपी मध्ये भेटेल आपल्याला. भेटून जाईल. ते पीओपी मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. जसं तुम्ही कस्टमर सांगाल बॉडी शेड, धोतर, ज्वेलरी तर सेम आपल्याला करून भेटेल. धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. असंच पुढे तुमची प्रगती होऊ दे. ईश्वर चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. चतुर्थीच्या शुभ मुहूर्ताला घरात आज गण आला, आनंदाचा चैतन्याचा वर्षान आज दिन आला. पुढे 1 वर्ष होतो वर्षान एकदाच हर्ष, गोड अंगाचा होतो स्पर्श घ्यावा संसाराचा. तर बघू शकता मित्रांनो, आपण इथे या कार्यशाळेत बघतो ते एवढे सर्व जे गणपती आहेत ते आपल्या सगळ्या दादानी हे डायमंडवर केलेले आहेत. आपण काही त्या दादाला प्रश्न विचारू. दादा, मला तू सांगू शकतो का हे जे सर्व गणपती आहेत तर तूच डायमंडवर करतो का? हो, सगळे मीच एकटाच करतो.
आणि जे कस्टमर आपल्याकडे येतात तुझ्याकडे की आम्हाला हा गणपतीचा असा डायमंड वर्क पाहिजे अशा अशा गोष्टी पाहिजे तर सगळं तूच करतो का? हां सगळं म्हणजे जसं कस्टमर जसं सांगेल तसं मी करतो. जशी कस्टमरला फोटोप्रमाणे तरी पाहिजे असेल हम्म. तरी मी तसं करतो. जसे पण त्यांच्या रिक्वायरमेंट हां असेल तसे त्यांच्या रिक्वायरमेंट असतील तसं मी करतो. आणि तू हे किती वर्ष काम करतोय? मला झाले 5 वर्ष. 5 वर्ष. आणि फक्त तू याच कार्यशाळेत करू का अजून कुठे तुझं? नाही नाही एकच कारखाना, कारण या कारखान्यामध्ये 1000 मूर्ती आहेत त्यामुळे मी एकटा बसतो. अच्छा. तर हे तुला काम करण्यात किती मजा येते? मजा म्हणजे मजा तर येते हम्म. पण कधी कधी थोडा टेन्शन पण असतं की मूर्तीचा हातबीत तुटायला नको वगैरे, त्यामुळे हळूहळू करायला लागतं. पण तुम्ही मित्रांनो बघू शकतात की आपल्याकडे जेवढ्या मूर्त्या आहेत एवढ्या सुंदर ते दिसतात आपल्याला की एवढं दादाने मस्तपैकी डायमंड वर्क केलेलं आहे. तर लवकरात तुम्ही या कारयशाला भेट द्या आणि दादाशी संपर्क करा आणि त्यामुळे तुम्हाला सांगू शकतो की कसं डायमंड वर्क असेल. धन्यवाद दादा तुझा थोडा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती आले.